मंडपेश्वर लेणीवरती कितीही आरडाओरडू म्हटलं की ती बौद्धांची लेणी नाहीये, तरी तिच्या नावातच बौद्धत्व आहे. हे कसं? तर जेव्हा आपण बुद्धिस्ट आर्किटेक्चरचा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की एक मंडप हा म्हणून एक शब्द येतो. मंडप आपण गेल्यानंतर दाखवू, एक मोठा स्पेस असतो जिथे गॅदरिंग होण्यासाठी जे लागतं. आजही आपण मंडप कशाला म्हणतो, तर आजही आपल्याकडे प्रचलनात शब्द आहे मंडप. तो मंडपचाच अपभ्रंश झाला मंडपेश्वरी. हे नन अदर दॅन बुद्धिस्ट स्थापत्य आहे तो. आणि तिथे कधीही ते शिवलिंग नव्हतं. शिवलिंग हे फर्टिलिटीचं प्रतीक आहे. फर्टिलिटीच्या प्रतीकाच्या व्यतिरिक्त काही नाही. तिथे कधीही तो शिवलिंग नव्हता. तुम्हाला 18व्या शतकातले पोर्तुगीजांचे, इंग्रजांचे फोटोग्राफ मिळतात. तिथे कधीही तो शिवलिंग नव्हता. 15व्या शतकात म्हणजे साधारण पोर्तुगीजांचं इथे 1539 मध्ये इथं आगमन झालं. जो इथे फादर आला त्यांनी इथलं बॅप्टिसाइज केलं इथल्या प्रमुख भदंतांना, आणि त्यांच्या अखत्यारीत इथल्या लेण्या येत होत्या. कोणत्या कोणत्या? तर हे मुख्य केंद्र होतं, शैक्षणिक केंद्र होतं. हिच्या अखत्यारीत कोणती कोणती लेणी येत होती? तर जोगेश्वरी लेणी येत होती, मंडपेश्वर लेणी येत होती, जीवदानी बौद्ध लेणी येत होती, इथे पणनची लेणी येत होती, हिच्या अखत्यारीत येत होती घारापुरीची, ती देखील बौद्ध लेणी आहे. या सगळ्या लेण्या या प्रमुख केंद्र होतं. कानेरी हे प्रमुख केंद्र होतं आणि इथून सगळ्यांच्या जे महसूल येत होतं ते सगळे इथून येत होतं. याच्या नोंदी आपल्याला सापडतात. तुम्ही क्लिअर कट आपण जर गेलो तर आपल्याला बॉम्बे गॅजेटियर मध्ये त्यांच्या नोंदी आहेत. त्याच्यातून आपल्याला या बऱ्याचशा गोष्टी कळतात